नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवरती एखाद्या स्त्रीवरती प्रेम करत असता, पण काही कारणाने असं होतं की ती तुमच्यापासून दूर जाते किंवा ती तुमचे मतभेद होतात किंवा असं काही होतं की तुमचं रिलेशन तुटतं. पण मित्रांनो, किंवा ती स्वतःहून तुम्हाला इग्नोर करू लागते. पण मित्रांनो, अशा वेळी जर तुम्हाला तिची आठवण सतत येत असेल, तुम्ही मात्र तिला विसरूच शकत नसाल, तुमचं मन सतत तिच्यामध्ये गुंतलेलं असेल, पण मित्रांनो, समोरून जर काहीच रिस्पॉन्स नसेल, तर प्रथम एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे प्रेम एकतर्फी आहे. हो मित्रांनो, हे प्रेम तुमचं एकतर्फी आहे. कारण तुम्ही एवढे प्रयत्न करून पण जर त्या व्यक्तीला फरकच पडत नसेल, तर तो व्यक्ती साधं तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नसेल, ना स्वतःहून कधी मेसेज करत असेल, तर मित्रांनो, हे प्रेम एकतर्फीच आहे. त्यामुळे तो विषय सोडून द्या. त्यासाठी तुम्ही सतत बिझी राहा. स्वतःला कामामध्ये एवढं व्यस्त ठेवा की त्या व्यक्तीचा विचार करायला वेळसुद्धा नाही आला पाहिजे. मित्रांनो, स्वतःला असं गुंतवा, अशा कामात गुंतवा की तुमचं माइंड रिलॅक्स राहील. मित्रांनो, ती व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला तिरस्कार वाटू लागेल. त्यासाठी तुम्हाला नव्याने प्रेमात पडण्याची देखील गरज असू शकते किंवा गरज देखील लागेल. मित्रांनो, ते करा. कारण त्या व्यक्तीला विसरण्यासाठी तुम्हाला तुमचं मन कुठे ना कुठे नक्कीच गुंतवावं लागेल. पण मित्रांनो, त्याबरोबर तुम्हाला ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी लागेल. कारण तुम्ही अशा व्यक्तीच्या पाठीमागे लागला आहात किंवा अशा व्यक्तीचा विचार तुम्ही सतत करताय, त्यामुळे तुमची मानसिक स्थिती खच्चीकरण होत चाललेलं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षण तुम्ही हरवत चालला आहात. आणि मित्रांनो, हे आयुष्य एकदाच आहे, म्हणून ते तुम्ही आनंदाने जगलं पाहिजे. आयुष्यातील नवीन संधीचा फायदा घेतला पाहिजे. नवीन संधी तुम्हाला स्वीकारता आल्या पाहिजे आणि जे झालं गेलं ते सोडून देताही आलं पाहिजे. कारण नवीन संधीतून तुमचं आयुष्य नक्कीच घडणार असतं. मित्रांनो, असंही म्हणून चाला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यातील निगेटिव्ह गोष्टींचा विचार करा आणि पुढे चाला. मित्रांनो, नक्कीच तुमचं आयुष्य पुढे जाऊन पण चांगलं असेल. पण मात्र त्या व्यक्तीत गुंतून राहू नका ज्या व्यक्तीला तुमची किंमतच नाही. सोडून द्या विचार करणं, सोडून द्या. तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट आहे, तुमच्या भावनांची कदर तुम्ही स्वतः करा. तुम्ही स्वतःला जेवढा रिस्पेक्ट द्याल तेवढीच दुनिया तुम्हाला रिस्पेक्ट देईल. पण मात्र तुम्ही स्वतःची व्हॅल्यू स्वतः कमी करत असाल तर दुनिया देखील तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. म्हणून मित्रांनो, वेळीच सावध व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा, ही तुम्हाला मी मनापासून कळकळीची विनंती करते. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलसोबत जुळून राहा.